आपल्या सगळ्यांचं आयुष्यामध्ये अल्टिमेट गोल एकच असतं की आपल्याला आनंदी राहायचंय, खुश राहायचंय आणि त्यासाठी आपण आतून हील झालेलं असणं सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट असतं. आणि त्यामध्ये आपल्याला मदत करतं डिवाइन टच हीलिंग सेंटर. ह्युमन गॅरेज ही जी कॉन्सेप्ट मी त्यांच्याशी गप्पा मारताना जाणून घेतली ती अतिशय इंटरेस्टिंग आहे. आज आपण गप्पा मारणार आहोत मिस्टर आशिष सूर्यवंशी यांच्याशी. सर कसे आहात? एकदम छान, मजेत. सर फिट एकदम आणि डिवाइन आहे आणि टोटली हील्ड सर तुम्ही आहात आणि लोकांना सुद्धा तुम्ही ते करत असता. ही जी कॉन्सेप्ट आहे ह्युमन गॅरेज ही मला खूप जास्त आवडली, इंटरेस्टिंग वाटते आणि हेच तुम्ही करत आहात डिवाइन टच हीलिंग सेंटरच्या माध्यमातून. काय सांगाल? डिवाइन टच हीलिंग सेंटर 3 वर्षापूर्वी आपण हा कन्सेप्ट स्टार्ट केला. सो याच्यामध्ये आपण जे काही इंटरनॅशनल आणि ट्रेडिशनल थेरपीज आहेत, मॅन्युअल थेरपीज विदाऊट ॲलोपॅथी, विदाऊट सर्जरी आपण हील होऊ शकतो. सो या कंबाईन केल्यात मी आणि त्याच्या कॉम्बिनेशनने आम्ही पेशंटला जे आहे ट्रीट करतो आहे. सो डिवाइन टच इज द ओनली सेंटर की जिथे या सर्व थेरपीज अंडर वन रूफ वन कॅन गेट. आणि त्याच्यामुळे काय होतं की एक्झॅक्टली रूट कॉज आयडेंटिफाय करायला आम्हाला सोपं जातं आहे आणि एक्झॅक्टली त्यावर आम्ही काम करतो आहे. राईट. सो जेवढी मला तुमच्या पार्श्वभूमीबद्दल आयडिया आहे, स्टॉक मार्केटमधनं एकदम डिवाइन आणि हीलिंगच्या फील्डमधला, सो हा जो प्रवास आहे याबद्दल काय सांगाल? हा प्रवास थोडासा माझाही स्वार्थ आहे याच्यामध्ये आणि थोडासा सामाजिक उद्देशसुद्धा आहे की स्टॉक मार्केट प्रोफेशन तुम्हाला माहिती आहे कसं आहे, त्यात स्टॉक मार्केटही करायचं आणि सेमिनार्स पण घ्यायचे. तर त्याच्यामुळे मलाच भरपूर हेल्थ इश्यूज झाले होते. बट मी ठरवलं होतं की आपण अल्टरनेटिव्ह मेडिसिन जे म्हटलं जातं म्हणजे तेच प्रायमरी ॲक्च्युली, पण त्याच्यानेच बरं व्हायचं. मग तेव्हा मी कायरोप्रॅक्टिक केलं, मला खूप छान वाटलं. ओके. पण मग रूट कॉज काही हील होत नव्हतं कारण विसरल प्रॉब्लेम्स पण होते. मग मला लक्षात आलं की विसरल ऑस्टिओपॅथी म्हणून असतं. मग ते ऑस्टिओपॅथ फॉरेनवरून जेव्हा इंडियात येतात तेव्हा मी ट्रीटमेंट घेतली. सो त्या सगळ्यांना कोलॅब करून मी ठरवलं की अशी एक टीम आपणच जर बनवली तर ती आपल्यालाही ट्रीट करेल आणि लोकांपर्यंत पण हे जाणार. नक्की. मग आपण ट्रेनिंग स्टार्ट केल्या. काही फिजिओथेरपिस्ट किंवा हेल्थ प्रोफेशनल्सला आपण त्यांच्या थ्रू ट्रेनिंग्स द्यायला सुरुवात केली. त्यांना इंडियात मी इन्व्हाइट करत गेलो आणि बऱ्यापैकी पैसा त्याच्यात मी लावला. पण अल्टिमेटली एक टीम आपली फॉर्म झाली की जे 100 नचिकेता विवेकानंदांना पाहिजे होते ते मी स्वतः माझे डेव्हलप करून घेईल. आता 20 झालेत आणि मग आपण डिवाइन टचची सुरुवात केली. ग्रेट. सो सर डिवाइन टचमध्ये नक्की काय काय होतं, म्हणजे कुठल्या प्रकारचे पेशंट्स येतात आणि आपण कसं बरं त्यांच्यावर उपचार करतो? डिवाइन टच जेव्हा सुरुवात झाली तेव्हा फक्त मस्क्युलोस्केलेटल प्रॉब्लेम म्हणजे हाडं मणके सांध्याविषयीचे प्रॉब्लेम, त्याचे ऑपरेशन्स ज्यांना सांगितले आहे ते टाळण्यासारखे असतील तर आपण टाळलेही आहेत. जवळजवळ 1200+ स्पाईन अँड जॉईंट सर्जरीज आपण टाळल्यात. आणि त्याच्यानंतर ह्युमन गॅरेज हा कन्सेप्ट येण्यासाठी जवळजवळ 3 वर्ष लागले. कारण की फक्त वरवर काम करून चालत नाही की एखाद्याचं फ्रोझन शोल्डर असेल तर शोल्डरला हात न लावता त्याचा लिव्हरचा फेशिया जर तुम्ही रिलीज केला तर तो त्याचा रूट कॉज असू शकतो. 60% केसेसमध्ये आम्हाला ते जाणवलं. अशा भरपूरशा गोष्टी आहेत. मग या मागील 2 वर्षामध्ये आम्ही शिकत गेलो आणि आता आपण ह्युमन गॅरेजमध्ये देवाने आपल्याला ज्या 4 सिस्टम दिलेल्या आहेत की तसं स्केलेटल सिस्टम यासाठी कायरोप्रॅक्टिक आहे, मसल सिस्टम जी आहे त्यासाठी सुद्धा आपल्याकडे तिलासुद्धा बॅक टू नेचर आणायचे. आपल्या मसल्स ट्विस्ट झालेत, त्यांना रिसेट करायचं आपल्याला, तो अप्रोच आहे. त्याच्यानंतर जे विसरल बॉडी ऑर्गन्स दिलेली आहे विसरल सिस्टम, या सर्वांचंही मोबिलायझेशन, त्यांची मोबिलिटी रेस्ट्रिक्ट आहे त्याच्यामुळे ते प्रॉपर फंक्शन करत नाही, त्याचं मोबिलायझेशन करणं, त्याचा फेशियल रिलीज करणं. आणि चौथा आहे नर्वस सिस्टम. सो नर्वस सिस्टमसाठी सुद्धा क्रॅनिओसॅक्रल थेरपी म्हणून आहे, ज्यात आपण तुमचे जे काय मेमरीज आहेत किंवा ज्या निगेटिव्ह ट्रॉमाज तुमच्या सिस्टममध्ये आहे किंवा कोणत्या बॉडी पार्ट्समध्ये आहेत ते रिलीज करण्याचं कामसुद्धा आपण करत असतो. आणि याच्या पुढे जाऊन आपण पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणून सुद्धा आपण थेरपी इथे देतो. सो या पद्धतीने वन बीइंग कॅन कम बॅक टू द नेचर थ्रू दिस अल्टिमेट प्रोटोकॉल. म्हणून याला ह्युमन गॅरेज नाव दिलं की ओव्हरऑल सर्व्हिसिंग. या ऑफकोर्स. सर थँक्यू सो मच. आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी इतक्या गप्पा मारल्या आणि या डिवाइन सेंटरबद्दल आम्हाला सांगितलं जिथे आय बिलीव्ह प्रत्येकाने एकदा तरी भेट दिली पाहिजे. थँक्यू सो मच. थँक्यू.